नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। जीवो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ताली ताली एक ताली। जीवो जीवो करारविंदेन पदारविंदौ, मुखारविंदेन विनिवेशयन्तौ, वटशपत्रशपुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतु कामाखिल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ति, दध्यादिकं मोहवशात् ओचद, गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम्, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविन्द दामोदर माधवेति। गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयाना निले निजेऽपि, नामानि विष्णु प्रवदन्ति मृत्या, निशितं तन्मयतां व्रजन्ति, गोविन्द दामोदर माधवेति। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि, सर्वार्थार्ति विनाशनानि, गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सुखं वसाने इदमेव सारं, दुःखं वसाने इदमेव नेयं, देववसाने इदमेव चाप्यं, गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। चिहिर सन्ने मधुर प्रियत्वं, सत्यमिदं त्वं परमं वदामि, आवरणीता मधुराक्षराणि, गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। त्वमेव याचे मम देहि जिहे समागते दण्डधरे मृतान्तेवं, दिव्यमेवं मधुरं सुभक्त्या, गोविन्द दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धन नाथ वे।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातृपितृदेवताभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवे सदा वंदिता समापतु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरागरुडबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सरस्वती माते द्यावी
येतो काकुलती तुझ लगे आपुल्या बाळासी दर्याता न करी फजिती जनामध्ये राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास चोर प्रभु जय जय माखन चोर राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे ओ राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा एक ताली वाजवा टाळी 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम श्याम राधे कृष्णा राधे श्याम श्याम राधे राधे ओ राधे कृष्णा 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 राधे राधे श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संत चोखोबराय महाराज की जय। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांचित कल्पतरू तडंदित विनंदित पितांबरधारी श्री बालकृष्णाची वाङ्मय मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण।
चालू असल्या आपला हा संत चोखोबरायाच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथा. त्यामधील तिसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण सर्व मंडळी प्रवेश करणार आहोत. कालच्या कथेमध्ये बरेचसे भाव आपण सर्व मंडळींनी श्रवण केलेले. थोडा विको दे दादा, याचा विको कमी आहे. शौनक ऋषीने सुज्जीने काही प्रश्न विचारले होते. सुज्जींना त्या प्रश्नाचे उत्तरही काल आपण बघितलेले. कौरव पांडवाचा अंतही आपण बघितलेला आहे. भीष्माचार्यांची स्तुती सुद्धा आपण श्रवण केलेली आहे. राजा परीक्षितीचा जन्मही आपण बघितलेला आहे. कुंती मातेची मागणीही बघितलेली आहे. कलीचा प्रभाव आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केलाय. कधी न शिकारीला जाणारा राजा कलीने डोक्यामध्ये प्रवेश केला, त्यामुळे कधी न शिकारीला जाणारा त्या दिवशी राजा शिकारीला गेला. जो राजा साधूची सेवा करणार आहे, जो राजा साधूची पूजा करणार आहे, तो राजा साधूला काम सांगत आहे. हा प्रभाव कशाचा आहे? कलीचा आहे महाराज. कशाचा आहे? कलीचा प्रभाव आहे. जंगलामध्ये जो राजा प्राण्याची सेवा करणार आहे, त्या राजाने त्या दिवशी प्राण्यांची हत्या केलेली, अनेक पशूंची हत्या केली. तहान लागली म्हणून एका आश्रमासमोर उभा आहे. तो आश्रम शमीक ऋषीचा आहे. ओ महाराज, तहान लागली, मला पाणी द्या ना. जो राजा नेहमी साधूची सेवा करतोय, तो राजा कलीने डोक्यामध्ये प्रवेश केल्यामुळे आज साधूला काम सांगतोय. शमीक ऋषी समाधी अवस्थेमध्ये असल्यामुळे मी या देशाचा राजा आहे आणि मला पाणी देत नाही म्हणून राग आला आणि मेलेला सर्प उचलला आणि कोणाच्या गळ्यामध्ये टाकला? शमीक ऋषीच्या. राजा निघून गेलाय. घरी आल्यानंतर डोक्यातला मुकुट ज्या वेळेस काढला त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर सर्व दृश्य आलं की आपण काय केलंय दिवसभर. पण वेळ निघून गेलेली होती. शमीक ऋषीचा मुलगा आहे शृंगी. माझे वडील समाधी अवस्थेमध्ये असताना, ध्यानस्थ असताना, ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, या सर्पाचा पूर्वज म्हणजे तक्षक नावाचा सर्प दंश करून त्याचा काय होईल? नाश होईल. इथपर्यंत कालची कथा आपण पाहिली. राजाला कळालं मी 7 दिवसात मरणार आहे. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करावं? राजाला कळालं आता 7 दिवसाच्या अगोदर तर मी मरतच नाहीये. हा मला शाप आहे. मी 3 दिवसात मरणार नाही, 4 दिवसात मरणार नाही, 5 दिवसात मरणार नाही. 7 दिवस माझ्याकडे अजून शिल्लक आहे. भेटल त्याला विचारत, ओ सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करावं? गंगेच्या किनारी एका वटवृक्षाच्या खाली राजा परीक्षिती बसलेला आहे. राजा परीक्षिती म्हणजे काही लहान होता महाराज. 5 पांडवाच्या वंशामध्ये जन्माला आलेला उत्तरेचा मुलगा आहे. अख्ख्या राज्याचा एकमेव राजा आहे. सर्वांना कळालं राजाला शाप लागला, शाप लागला, शाप लागला. सर्व साधू संत मंडळी सर्व तिथं उपस्थित आहेत. भेटल त्याला विचारत होता, ओ ऐका ना, 7 दिवसात मरण्याचा शाप लागलाय, मला सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करायचंय? ऋषी मुनी सांगू लागले, रात्रंदिवस आम्ही देवाचं चिंतन करतोय रे, तरी पण अजून आम्हाला गॅरंटी नाही आमचा शेवट कसा होईल. तू 7 दिवसात मरण्याचा मुक्तीचा विचार विचारतोय. हतबल झालाय राजा. शुकाचार्य महाराजांचं आगमन त्या ब्रह्मसत्रात झालंय. सुंदर असं शुकाचार्यांना व्यास मंच तयार केलं. शुकाचार्य व्यासजी त्या व्यासपीठावर आरूढ आहे
आणि राजा परीक्षित शुकाचार्य महाराजांचं काय करतोय, वंदन करतोय, नमस्कार करतोय, त्यांची पूजा करतोय. आणि पहिला प्रश्न, हात जोडून नम्र भावनेने शुकाचार्यांना राजा परीक्षितीने केला. ओ बाबा सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करावं. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जाने श्वास की आवन होय न होय. हे बघ राजा, प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करायचं. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही गेला पाहिजे. महाराज, सर्व गोष्टीसाठी विचार करणारे लोक आपण, सर्व गोष्टीसाठी वेळ देणारे लोक आपण, सगळ्या गोष्टीचं नियोजन करणारे लोक आपण. माझी सर्व मायबापांना विनंती आहे, सर्व माता माऊल्यांना विनंती, सर्व वडीलधाऱ्या मंडळीला विनंती, का हो कधी हाही विचार जीवनामध्ये कधी आला का तुमच्या की आपण मरणार आहोत? हा विचार कधी आला का डोळ्यासमोर? हा कधीतरी आरशाच्या समोर उभे राहिल्यानंतर हा विचार आला की हे सर्व सोडून मला एक दिवस जाणं आहे, घर सोडून जाणं आहे, माझी मुलं सोडून जाणं आहे, माझी पत्नी मला सोडून जाणं आहे, माझं जमीन मला सोडून जाणं आहे, सगळं सोडून जाणं आहे. नका महाराज, पीक लावण्याच्या अगोदर शेतीची मशागत असते. नांगरून घ्यायचंय, त्याला रोटा करायचं, त्याला कल्टिव्हेटर करायचं. आता मला काही जास्त त्यातली माहिती नाही, पण ऐकून सांगतो तुम्हाला बरं. काही शेतकऱ्यांनी तर उन्हाळी पळाटी लावायची म्हणून फुलं काढून ठेवलेले, ठिबक आतरून ठेवलेले. सप्ताह संपला, काल्याचं कीर्तन संपलं की लगेच 2-3 दिवसांनी महाराज आम्हाला पळाटी लावायची म्हणजे लावायची. कोणी म्हणतंय आम्हाला अद्रक लावायची, कोणी म्हणतंय आम्हाला हळकुंड लावायचं. सगळ्या गोष्टीची तयारी करताय. मग का हो, कधीतरी आपण आपल्या मरणाची ही तयारी केली पाहिजेत ना. बरं, बाकीच्या गोष्टी तुम्ही नसल्या तरी होणार आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही आज मेले म्हणजे तुमच्या घरचे पेरणी थोडी सोडणार आहे, काही पेरणी होणारच आहे. तुम्ही आज मेले म्हणजे तुमच्या घरचे जेवण सोडणार अजिबात नाही. अहो, जवळचा जर मनुष्य एखादा अपघाताने गेला आणि त्याच्या पीएमला जर 2-3 तास उशीर असलं तर लोक म्हणतात, हो ऐका ना, पहिलं बेसन भाकर खाऊन घेऊ, मड कधी काही सांगता येत नाही, परत रात्रभर रडावं लागेल. पहिले खाऊन घेतात लोक, एवढे तर हलकटे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सांस न खोए, ना जाने श्वास की आवन होए न हो. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुझ्या मरणाची तयारी आहे. राजाने हात जोडले, ओ बाबा, मी माझ्या मनाने खूप माझ्या मनाला परमार्थाची सवय लावतो, माझं मन खूप या परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, पण हे मन आहे ना महाराज, नाही ऐकत. मग सकाळी आमच्या रवींद्र महाराजांनी नुसत्या मनावरच 2 तास कीर्तन केलं महाराज. पुत्राची वार्ता शुभ जेवी ऐकी, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. परमार्थ हा विषय त्यांनी सकाळी सांगितला. परमार्थ हा विषय ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे, ना परमार्थ हा विषय ना पंचकर्म इंद्रियाचा आहे. परमार्थ हा विषय मनाचा आहे, आणि करायचा सुद्धा मनासाठी, आणि करायचा कशाने? मनाने. मग त्या मनावर विजय मिळवण्यासाठी, ते मन स्थिर होण्यासाठी, ते मन एकाग्र होण्यासाठी राजा परीक्षितीला शुकाचार्य भगवंतांनी 4 गोष्टी सांगितल्या. किती गोड श्लोक आहे पहा. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया, किती गोड आहे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया, स्तुले भगवते रूपे मन संधार यददिया. जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा.
एका ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त बसाल तर तुमच्या मनावर कंट्रोल येतो. पूर्वी साधू संत मंडळी 3 वाजता उठायची. किती वाजता उठायची? 3 वाजता उठायचे, पद्मासन घालायचं आणि ध्यान लावायचे. एका ठिकाणी मनुष्य जास्तीत जास्त बसला की त्याचं भरकटणारं मन काय होतं, थोडं स्थिर होण्यासाठी त्याला काय होतं, सहाय्य होतं. आपण 1 तासात 2 तासात, मी त्या दिवशी सांगितलं, रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. किती करतो? 72 आसनं. आपल्याला 2 तास मांडी घालणं होत नाही हो. ठीक आहे, प्रत्येकाला शरीर व्याधी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला टोंगळ्याचा त्रास आहे, कोणाचं कंबर दुखतंय, समजू शकतो या गोष्टी. पण ऐका, शास्त्र सांगतंय की मनावर विजय मिळवण्यासाठी एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. जिथं असो, जिथं श्वास हो. सकाळी लवकरात लवकर उठा, म्हणजे आपलं मन काय होईल, कंट्रोल. मग लवकरात लवकर उठायचं म्हणल्यानंतर किती वाजेला उठलं पाहिजे माया हो? कमीत कमी 8 वाजता उठलं पाहिजे का नाही तुम्ही? नको याच्यापेक्षा कमी, पण 8 वाजता. मी तुम्हाला सकाळी सांगणारच नाही, हे बाबाने सांगा, पाटणकर बाबाने, कारण ते जागृत देवस्थान आहे. ते सकाळी 3ला जागृत होतात महाराज, बरोबर आहे का नाही? 3 वाजताच उठतात, त्यांना झोपच नाहीये. त्यांची झोप म्हणजे कुत्र्यासारखी, जरसक जरी आवाज आला तरी उठतात. ते 2-3 तास झोपत असतील बा 24 घंट्यातून. मग ते 3 वाजता उठतात. त्यांनी सांगावं की तुम्ही 4 वाजता उठा. आता मी दररोजच 10 वाजता उठतो. मी तुम्हाला म्हणणारच नाही तुम्ही 8ला उठा का 6ला उठा, पण माझं साहजिक आहे. मी आता 5 वाजता जर कीर्तनावरून आलो तर मग माझी झोप होण्यासाठी मला तेवढा उशीर लागतोच, पण कमीत कमी 5 वाजता तरी उठलं पाहिजे. पूर्वीच्या मायमावल्या सकाळी 4 वाजता उठायचं, सारवून घ्यायचं, झाडून घ्यायचं. आता इतक्या भाग्यवान मायमावल्या की त्यांना सारवायची गरजच राहिली नाहीये. आडावून पाणी आणायचं, आता तो काळ गेला. तुम्ही भाग्यवान माया आहे की तुम्हाला आता आडावून पाणी आणायची गरज राहिलेली नाहीये, शेण आणायची गरज राहिलेली नाहीये, सारवायची गरज राहिलेली नाहीये. पूर्वी सुनबाई उठून, सासू उठायच्या अगोदर चहा तयार राहायचा. आता सासू उठून चहा करून सुनेल म्हणते, सुनबाई चहा घेते का माय? बरोबर आहे का नाही? जिता सनो, जित श्वासो, जित संगो, संघाला सुद्धा जिंकलं पाहिजे. जितेंद्रिय, हा प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. महाराज सांगतात ना, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. तोपर्यंत काय करा? जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत काय करा? धाब्यावर जायचं का? नाही नाही नाही. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या 1. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत माझ्या नाथ बाबाच्या षष्टीला जाऊन घ्या 2. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत माझ्या गजानन महाराजांची वारी करा 3. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत बिजेला जा महाराज. एकदा का इंद्रिय निकामी झाले ना हो महाराज, काय खरंय हो. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला बाजारात भेटतील. 2 लाखाचा फोन घ्या, आयफोन घ्या. त्या 2 लाखाच्या आयफोनचा जर सॉफ्टवेअर खराब झाला तर मार्केटमध्ये मिळेल, पण शरीर रूपी मोबाईल मधला जर एक सॉफ्टवेअर खराब झाला ना महाराज, याच्यातलं कोणतंच मार्केटमध्ये भेटत नाही बरं. म्हणून प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. राजा सांगतो, महाराज ऐका ना, मी माझ्या मनाला खूप समजूत घालतोय परमार्थाची, पण माझं ऐकत नाहीये. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए,
सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। जय हो, एक ताली ताली। नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना, 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 नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल